नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 8th स्टँडर्ड जॉग्रफी या विषयामधील 3rd नंबरचा लेसन जो आहे ह्युमिडिटी अँड क्लाउड्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर ऑफ लेसन नंबर 3rd ह्युमिडिटी अँड क्लाउड्स. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड द कम्प्लीट द सेंटेन्सेस. तर या ठिकाणी सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणचं ऑप्शन करेक्ट ऑप्शन चॉईस करून तुम्हाला राईट करायचं आहे. तर फर्स्ट आहे द डॅश डॅश ऑफ द एअर इज डिपेंडंट ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. तर फिल इन द ब्लँक्स आहे वेपर होल्डिंग कॅपॅसिटी. तर सेकंड आहे द अमाऊंट ऑफ वेपर इन 1 क्युबिक मीटर ऑफ एअर शोज द डॅश डॅश. तर या ठिकाणी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची. त्यानंतर थर्ड नंबर आहे ॲज अ डॅश डॅश इज लेस इन द डेझर्ट एरिया द एअर इज ड्राय देअर. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स राईट करायची तुम्हाला तर ती आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्यानंतर फोर्थ आहे डॅश डॅश टाइप्स ऑफ क्लाउड्स आर इंडिकेटर ऑफ द स्ट्रोम. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे क्युम्युलोनिबस. क्युम्युलोनिबस ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायची. त्यानंतर फिफ्थ आहे इन अ फ्री इन्व्हायरमेंट द डॅश डॅश ऑफ द वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर टेक्स प्लेस अराउंड द डस्ट पार्टिकल्स. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजेच संक्षेपण. तर ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला या ठिकाणी राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. तर एक्झामिन द फॉलोइंग स्टेटमेंट अँड करेक्ट द इनकरेक्ट वन्स. तर या ठिकाणी करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचे. तर फर्स्ट सेंटेन्स जे आहे इनकरेक्ट आहे. तर या ठिकाणी क्युम्युलोनिंबस क्लाउड्स आर द इंडिकेटर्स ऑफ द प्लेझेंट ॲटमॉस्फिअर. तर हे जे सेंटेन्स आहे इनकरेक्ट आहे. करेक्ट सेंटेन्स जे आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज फाउंड टू बी हाय इन डेझर्ट रिजन. तर हे जे सेंटेन्स आहे ते इनकरेक्ट सेंटेन्स आहेत. तर करेक्ट स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थर्ड द हाय टेम्परेचर ऑफ द एअर लेड्स अ रॅपिड इव्होपोशन. तर या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे आणि या ठिकाणी करेक्ट लिहिलेलं आहे. तर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे व्हेन द ह्युमिडिटी इन द एअर इज 0 gm क्युबिक मीटर ॲट एनी टेम्परेचर द एअर इज सेड टू बी ह्युमिड. तर हे जे स्टेटमेंट आहे इनकरेक्ट आहे. करेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी राईट केलेलं आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे सिरोस्ट्रॅटस ॲपियर्स लाईक बेडशीट विथ रिंकल्स. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर वन सेंटेन्सचा क्वेश्चन आहे व्हाय इज द एअर इन रिजन ड्राय. तर ड्यू टू द लो अमाऊंट ऑफ द मॉइश्चर इन द एअर इन द रिजन इज ड्राय. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट आर द प्री साइट्स फॉर कंडेन्सेशन. तर या ठिकाणी आन्सर राईट करून दिलेला आहे हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड ड्यू पॉईंट्स टेम्परेचर्स ऑफ द एअर आर द प्री साइट्स ऑफ कंडेन्सेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थर्ड नंबरचा ऑन व्हॉट डज द पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी डिपेंड. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. तर ते आन्सर ॲज इट इज बघून राईट करायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच टाईप्स ऑफ क्लाउड्स गिव्ह रेन. तर निम्बोस्ट्रेटस अँड क्युम्युलोनिबस हे जे क्लाउडचे टाईप आहे त्याच्यापासून आपल्याला पाऊस होतो असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज इव्होपोशन. तर बघा इव्होपोशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग वॉटर इनटू अ स्टीम ऑफ वेपर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज मेन बाय मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर. द कॅपॅसिटी ऑफ द एअर
to hold water vapor is called moisture holding capacity of air. What is the meant by सॅट्रॅक्शन? तर सॅट्रॅक्शन म्हणजेच संपृक्तता. तर या ठिकाणी तुम्हाला त्याचा अर्थ विचारलेला आहे. तर सॅट्रेशन्स ऑफ एअर, द कंडिशन ऑफ एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर in which the moisture holding capacity of air becomes equal to proportions of the moisture. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मॅच द कॉलम्स. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे नेक्स्ट पेजवर. तर या ठिकाणी 4th नंबरचा क्वेश्चन आहे मॅच द कॉलम्स अँड कंप्लीट द चेन. तर या ठिकाणी ही जी चेन आहे ती कंप्लीट करून दिलेली आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे सॉल्व करायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी एक्झाम्पलवर आधारित क्वेश्चन आहे. ह्युमिडिटी टेम्परेचर दिलेला आहे आणि हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी जो फॉर्म्युला यूज केलेला आहे फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. तर ते सॉल्व करून दिलेलं आहे. त्यानंतर 2nd नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट वुड बी द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर ऑफ 1 cubic मीटर. एअर कॉन्टेंट्स 4.08 gm ऑफ वेपर ॲट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर हे जे एक्झाम्पल आहे किंवा हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करून दिलेला आहे. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ही फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे मास ऑफ वॉटर वेपर डिवाइड व्हॅल्यूम. तर या ठिकाणी किमती ठेवायच्या आहे, व्हॅल्यू ठेवायची आणि हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यानंतर 6th नंबरचं क्वेश्चन आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. तर ब्रीफ क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी हाऊ इज ह्युमिडिटी मेजर्ड. तर ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता कशी मेजर केली जाते किंवा मोजली जाते. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं ॲन्सर दिलेलं आहे. फॉर्म्युला आहे मास ऑफ वॉटर वेपर डिवाइड व्हॅल्यूम ऑफ एअर. तर या फॉर्म्युला यूज करून त्याची आर्द्रता मेजर केली जाते किंवा ह्युमिडिटी मेजर केली जाते. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज क्लाउड्स राईट द टाइप्स. तर या ठिकाणी क्लाउड्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर ते ॲज इट इज बघून राईट करायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट इन ब्रीफ अबाउट द फीचर ऑफ हाय क्लाउड्स. तर हाय क्लाउडचे जे फीचर आहे ते या ठिकाणी राईट करायचे. तर हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. ॲज इट इज तो बघून राईट करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट इन ब्रीफ अबाउट द फीचर ऑफ मीडियम क्लाउड्स. तर मीडियम क्लाउडचे फीचर्स जे आहेत ते राईट करायचे आहेत. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. तर 5th नंबरचं क्वेश्चन या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज तो बघून राईट करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट इन ब्रीफ अबाउट द फीचर ऑफ क्युम्युलेस अँड द क्युम्युलोनिबस. तर हे जे या क्लाउड्सपासून आपल्याला रेन म्हणजे पाऊस मिळतो तर त्याचे वैशिष्ट्ये फीचर्स राईट करायचे आहेत. तर या ठिकाणी ब्रीफमध्ये हा क्वेश्चन राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिव्ह जॉग्राफिकल रिझन फॉर द फॉलोइंग्स. तर या ठिकाणी क्लाउड्स फ्लोट इन द स्काय. तर रिझन राईट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी ते रिझन जे आहे जॉग्राफिकल ते राईट करून दिलेलं आहे. 2nd नंबरचा क्वेश्चन आहे द प्रोपोर्शन्स ऑफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी चेंजेस अकॉर्डिंग टू अल्टिट्यूड. तर ह्या ज्या क्वेश्चन आहे त्याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे एअर बिकम्स सॅच्युरेटेड. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर क्युम्युलस क्लाउड्स चेंजेस इंटू क्युम्युलोनिबस क्लाउड्स. तर या ज्या प्रश्न आहे या प्रश्नाचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर इन द कोस्टल रिजन
is higher than humidity of air in the inland areas. नेक्स्ट क्वेश्चन आहे द absolute humidity of air in the equatorial region is higher than humidity of air in polar region. तर हा जो क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा. डॅम्प एअर इज फाउंड इन द कोस्टल रिजन्स. तर या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. ॲज इट इज ते बघून राईट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. ड्राय एअर इज फाउंड इन द इनलँड रिजन्स. तर बघा ड्राय एअर इज फाउंड इन द इनलँड रिजन्स. तर हा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन डिफरन्सेसचा आहे. तर या ठिकाणी ह्युमिडिटी अँड क्लाउड्स यामध्ये डिफरन्सेस दिलेला आहे, तो क्लिअर करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर बघा हा सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी क्लिअर करून दिलेला आहे. तर ॲज इट इज तो बघून राईट करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्युम्युलस क्लाउड्स अँड क्युम्युलोनिबस क्लाउड्स. तर दोन्हीमधला फरक या ठिकाणी राईट करायचा आहे. तर क्युम्युलस क्लाउड्स आणि दुसरं क्लाउड्स आहे क्युम्युलोनिबस.